आज असा दिवाळी पाडवो केले मी जाळीदार आंबोळे। 2 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचो मेथी 7 तास भिजत ठेवले। व्यवस्थित स्वच्छ धुवायचे। 7 तासानंतर ते मिक्सराक लावून वाटून घ्यायचे। एकदम बारीक वाटायचे नाही, पिठासारखे जरा कणेर ठेव म्हणजे ना मऊ लुसलुशीत होता आंबोळी। अशी करून बघा, हे चटणीबरोबर एकदम भारी लागतं। पण आज पाडवो असल्या कारणान मी आणलंय मटण आणि आपल्या कोकणी पद्धतीची सोलकढी केलं आहे। अप्रतिम चव झाली आहे। अशी आंबोळी करून बघा। सगळा व्यवस्थित वाटलं, त्याच्यात 1 पळीभर तेल आणि मीठ घालून रात्री तसा मिक्स करून भिजून ठेवलं आहे। सगळं असा स्टीलच्या कढईत ठेवलं, इंडालियमच्या भांड्यात। भांडा खायचा घेतलास तरी झाकून ठेवायचा। सकाळी गरगरीत पीठ येतं बघा कसं, एकदम फुगान मस्त अगदी, आणि जाळीदार होतात आंबोळे। त्याच्यानंतर भिडा तापत ठेवला अगोदर, व्यवस्थित त्या ढवळायचा आणि अशी ना दोरी पडतात अशी पडाक होई, म्हणजे आंबोळी घालूक बरी पडतात। त्याच्यानंतर तेल लावले कांद्यान आणि जाडसर घातलं आहे। खूप पातळ अशी आंबोळी बरी लागणार नाही, मटणाबरोबर जरा जाडसरच बरं लागतं। व्यवस्थित घालून झाकलं आहे, त्याच्यानंतर परतून मस्त जाळी पडत आणि पांढरी शुभ्र आंबोळी। अशी आंबोळी करा, खावा, आवडतले तुमका, अप्रतिम लागतं। आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।